तालुक्यातील सावळी येथील 5 वर्षाच्या प्रणाली मनोळीकर या चिमुरडीच्या श्वसनलिकेत खेळताना 1 रुपयांचे नाणे अडकले होते। त्यामुळे तिला श्वास घेण्यास गंभीर अडचण निर्माण झाली होती। विशेष म्हणजे यापूर्वी तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली होती आणि रक्त पातळ ठेवण्याची औषधं सुरू असल्याने ही शस्त्रक्रिया अधिक जोखमीची होती। मात्र मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एंडोस्कोपी सर्जन डॉक्टर प्रशांत दोरके आणि त्यांच्या तज्ज्ञ पथकानं दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून श्वासनलिकेत अडकलेले नाणं सुरक्षित बाहेर काढले। उपचारानंतर बालिकेची प्रकृती सुधारली असून तिच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि मिरज सिव्हिल प्रशासनाचे आभार मानले। रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी आणि डॉक्टर रुपेश कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली। शस्त्रक्रिया डॉक्टर समरीन शेख, डॉक्टर स्नेहल सुपे, डॉक्टर आयुष चोरडिया, भूलतज्ञ डॉक्टर सुनीता शेंडे, डॉक्टर कात्यायनी गुरव तसेच परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले। तसेच शल्यचिकित्सक विभाग प्रमुख डॉक्टर सुबोध उगाणे, डॉक्टर संतोष दळवी आणि डॉक्टर प्रिया। मी डॉक्टर प्रशांत दोरकर, एंडोस्कोपिक सर्जन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज। आपल्या या हॉस्पिटलमध्ये एक 5 वर्षाची लहान मुलगी काल दिनांक 2/7/2026 रोजी 1 रुपयाचे नाणे गिळलेली होती। आज दिनांक 3/7/2026 रोजी तिच्या पालकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे OPD मध्ये सदर पेशंट घेऊन आलेले असता एक्सरे पाहिल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिच्यावर लगेच एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया करून सदर कॉइन नाणे काढण्याची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच या पेशंटचे, या रुग्णाची काही वर्षापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झालेली होती। त्यामुळे अशा पेशंटमध्ये अशी प्रकारची शस्त्रक्रिया करणे किंवा भूल देणे हे खूप चॅलेंजिंग असते। त्यामुळे भूल तज्ञांशी आम्ही सगळी चर्चा करून, आमच्या वरिष्ठांची सर्व HOD, आमचे HOD यांच्याशी चर्चा करून सर्व धोके पत्करून आम्ही ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्ही यशस्वीही झालेलो आहे। कॉइन खूप अडकून बसला असल्यामुळे सदर पेशंटला श्वासोच्छवासाचा व गिळण्याचाही त्रास होत होता। या प्रक्रियेमध्ये डॉक्टर ॲनेस्थेटिक डॉक्टर कात्यायनी गुरव, डॉक्टर सुनीता शेंडे यांचंही मोलाचे योगदान लाभलेले आहे। सदर पेशंटला भूल देणे खूप अवघड असल्यामुळे दोन्ही डॉक्टरांनी खूप मोलाचे सहकार्य दिले। तसेच सर्जरी विभागाचे डॉक्टर HOD डॉक्टर उगाणे सर, डॉक्टर हुंबाळकर मॅडम आणि आमचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव सर, मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर रुपेश शिंदे यांचेही सहकार्य लाभले। तरी अशा प्रकारची जर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जरी एखादा पेशंट असेल तर त्यांनी जरूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे येऊन उपचार घ्यावेत असे मी सर्वांना आवाहन करतो।